हॅलो नमस्कार गाईज. तर आज माझ्या एका नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे रेसिपी गार्डन. नवीन चॅनल खोललेलं आहे आणि मस्तपैकी अशी व्हिडिओ बघायची आहे. आज मी मस्त हाताने सुरीने काढता हाताने बोंबील मस्त कट करून घेतलेले आहेत, मोडून घेतलेले आहे. आणि इथं 2 कांदे घेतलेले आहे छोटे छोटे आणि 2 बटाटे घेतले. तर मी त्याची पूर्णपणे रेसिपी दाखवणार आहे. तर तवा ठेवून घेतलेला आहे. तर मी बोंबील भाजून घेणार आहे मस्तपैकी छान अशा. कारण आमचा गॅस संपलेला आहे म्हणून आम्ही चुलीवरच खूप दिवस झालेले आहे. मस्त आम्ही असे मी आता बोंबील बनवणार आहे. मस्तपैकी तळ्या भाजायला ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी चूल पण पेटलेलं आहे. तर बोंबील मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. तर मी इथे मस्तपैकी खरपूस असे बोंबील भाजून घेतलेले आहे. मस्तपैकी आता मी थोडेसे पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे जेणेकरून एकदम सॉफ्ट बोंबलाची भाजी तयार होणार आहे. तर बघू शकता आता मी त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे बोंबलामध्ये. बघू शकता इथं मी कढई ठेवून घेतलेले आहे. आता आम्ही कांदा सरासर कापून घेणार आहे. तर इथं बटाटे कापून घेत आहे आणि कांदा पण जाड असा कापून घेतलेला आहे जेणेकरून बोंबील भाजीला कांदा जाडच लागतो. आणि बटाटेच थोडे कापून घेतलेले आहे मस्तपैकी असे. आणि आहे बोंबील. तर मस्तपैकी आता झणझणीत मी बोंबीलची भाजी तयार करून घेणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका. ताईंनी जे मला कोणी कमेंट करेल त्यांचे मी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल आणि बघतेच आहे. माझे पण बघा तुम्ही. बघू शकता इथं मी कांदा मस्तपैकी लाल कलर येईपर्यंत मी त्याला तळून घेणार आहे. मग बटाटे टाकून घेणार आहे, मीठ मिरची टाकून घ्यायची आहे आणि उकळी आले की मग बोंबील सोडून घ्यायचे आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर कांद्याला मस्तपैकी कलर आलेला आहे. मी चुलीवरून खाली उतरून घेतलेलं आहे. मीठ मिरची टाकून घेणार आहे आणि त्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. कारण की खाली उतरवून टाकलेलं आहे, चुलीवर जाळू नये म्हणून मी खाली उतरवून टाकलेलं आहे. आता छोटे धुवून बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि बटाटा भाजीला मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आहे. आणि बटाटे थोडे वाफून घ्यायचे आहे. वाफून झालं थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि उकळे आले की मग बोंबील सोडून घ्यायचे आहेत. तर आता मी चुलीवर ठेवून घेणार आहे. तोपर्यंत आपण इथं कणिक घेतलेले आहे त्याच्यात पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे कणिक. आणि उकळे आले बोंबील आणि कणिक एकत्र मिक्स करून पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये सोडून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून घट्ट भाजी येईल मस्तपैकी अशी. तर कशी वाटली रेसिपी ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि बोंबीलसुद्धा सॉफ्ट. तर अशा प्रकारे बोंबील भाजी करा आणि मस्तपैकी अशी घट्ट भाजी तयार होते. आता पूर्णपणे बटाटा आणि कांदा बटाट्यामध्ये पाणी टाकलेले आहे, उकळून झाले मस्तपैकी शिजून झालं. शेवट बोंबील सोडून घ्यायचे आहेत मस्तपैकी. आणि हे आहे मस्तपैकी कणिक ते सोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता मी याच्यामध्ये कणिक सोडून घेणार आहे. आता मस्तपैकी अशी घट्ट भाजी तयार होणार आहे. आता मी चुलीवरून खाली उतरवून घेतलेलं आहे. मस्तपैकी असा लाल थरीदार असा मस्तपैकी असा कलर आलेला. आता मी बोंबील सोडून घेणार आहे त्याच्यामध्ये. बघू शकता आता बोंबील सोडून घ्यायचे आहेत वरून मस्तपैकी अशी भाजी आणि बारीक कट केलेली कोथिंबीर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बोंबील भाजी तयार करून घ्यायची आहे. आणि तुम्ही कशी बनवता ते मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. मस्तपैकी अशी बोंबील भाजी झणझणीत तयार झालेली आहे. तर मी आता 5 मिनटं उकळीत देऊन घेणार आहे चुलीवर. मग तुम्हाला
दाखवणार आहे मस्त कशी झाली ती. तर बघू शकता इथं आपली मस्तपैकी अशी झणझणीत बोंबीलची भाजी, रस्सा भाजी तयार झालेली आहे. बोंबील आणि बटाटा रस्सा भाजी. तर कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि इथं मी कणिक टाकलेलं आहे. इथं मस्तपैकी अशी पाहिजे अशी घट्ट भाजी तयार झालेली आहे. त्याच्यात पीठ न टाकता एकदम कणिक 5 डाळ कडधान्यापासून बनवलेली कणिक त्यात ते मी इथं घातलेलं आहे. मस्तपैकी आपली बटाटा बोंबील भाजी इथं तयार झालेली आहे. आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका. तर ओके बाय. इथं मी व्हिडिओ संपवत आहे. कोण नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईबर करा, विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रेसिपी इन गार्डन चॅनलला सबस्क्राईबर करा. तर ओके बाय. इथंच व्हिडिओ संपत आहे.